रामकृष्णारी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती आणि या रिंगण सोहळ्यामध्ये जर बघितलं तर आपण रामकृष्णारी बाकी या वारीमध्ये जर बघितलं तर संत तुकोबारायांच्या जो जगद्गुरु संत तुकाराम महाराज तो नगाड्याचा जो खाना आहे म्हणजे अर्थातच या संस्कृती या ठिकाणी आपण पाहतोय जपली जाते। वारीच्या वाटेवरती आपण आहोत आणि वारीच्या वाटेवरती आजचा हा रिंगण सोहळा अकलूज येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो आहोत। आत्ताच आपण घेतलेले फुटेज अत्यंत अकलूज या ठिकाणी अकलूजमधली ही नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की सध्या हे सर्व गावकरी असतील वारकरी असतील या ठिकाणी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आत्ताच आपण फुटेज घेतोय अकलूजमधून आहे आणि कारण हा वारकऱ्यांचा हा रिंगण सोहळ्यामध्ये आपण सहभागी आहोत। माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का आणि आपण सध्या कुठून लाईव्ह पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। आता पाहतोय नगारखाना जो आहे नगरखाना आहे तो पुढे जातोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी ध्वज भगवा ध्वज अर्थातच पताका वारकरी संप्रदायाची आणि त्याचबरोबर तुळशीचं वृंदावन जे गळ्यामध्ये म्हणजे टाळ असे सर्व वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। छोटे चिमुकले वारकरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय सध्याचं अकलूज येथील ही सर्व दृश्य आहेत। रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। या सध्या बाभळगाव या गावचा हा अश्व आहे समोर असलेला। संत तुकोबाराय पालखी सोहळ्यातील हे दृश्य आपण पाहतोय। सध्या नगारखाना आणि त्याचबरोबर अश्व समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। वारकरी परंपरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी सुद्धा या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय हे सर्व गावकरी एकदा या ठिकाणी विठुरायाच्या चरणावरती लीन होण्यासाठी आलेले सर्व वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। माऊली माऊली हा जयघोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। एकदा हात वरती करून जोरात करा। आपण पाहतोय की माऊली माऊलीचा हा जयघोष या ठिकाणी होतोय। देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली आपण पाहतोय हा जयघोष या ठिकाणी होतोय। अश्व पुढे गेलाय त्या पाठीमागे पताका घेऊन वारकरी आहेत। त्याचबरोबर टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण पाहतो रिंगण सोहळ्याला अकलूज येथील रिंगण सोहळ्याला अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रारंभ होतो आहे आणि आपण पाहतोय वारकरी मंडळी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। या ठिकाणी या रिंगण सोहळ्याची ही सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषामध्ये सर्व वारकरी या ठिकाणी वारीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आपण पाहतो आहे।
आपण पाहतोय हा रिंगण सोहळा आणि या सोहळ्याच्या माध्यमातून एक परंपरा एक संस्कृती जपली जाते आणि वारकरी परंपरेच्या या सोहळा या ठिकाणी आपण नक्कीच आपल्याला नयनरम्य करणारी ही दृश्य आहेत कारण